क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोने संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाई हा सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं पद्मासनस्थं पीतं वासोवसाननं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं. वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं. रामचन्द्रं प्रभु रामचन्द्र भगवान की. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवाची द्वारी उभा क्षणभरी चारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ या प्रकरणातील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामधून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांनी परमात्म प्राप्तीच्या अत्यंत गोड, अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत साध्या अशा दोन साधनांचा विचार सांगितलेला आहे. आणि ज्या दोन साधनांचा विचार सांगितला त्या दोनही साधनांचा विचार सांगून त्या साधनेने काय साध्य प्राप्त होतं याचा विचार सांगितला आहे. विठ्ठल अत्यंत विराट स्वरूपामध्ये अत्यंत श्रद्धेनं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह स्क्रीन टच काही त्याचबरोबर शिवमहापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी किंधळी तालुका मंठा सर्वांच्या संयुक्त विद्यमानं त्याचबरोबर कैलासवासी बजबे अण्णा कहारे यांच्या कृपाशीर्वादानं आणि त्याचबरोबर संपूर्ण घारी परिवार या परिवाराच्या संयुक्त विद्यमानं त्यामध्ये आदरणीय आमचे श्रीयुत मुरलीधर भाऊ दत्तात्रय घारे, श्रीयुत संदीपान भाऊ दत्तात्रयराव घारे, श्रीयुत उल्हासराव विठ्ठलराव घारे आणि श्रीयुत ज्ञानेश विनायकराव घारे आणि ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभतंय. आणि हा सोहळा व्हावा ही ज्यांची अत्यंत मनापासून इच्छा आहे असे आमचे परमादरणीय परममित्र विवेक भाऊ विनायकराव घारे आणि संपूर्ण घारी परिवाराच्या वतीनं हा सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा संपन्नतेकडे जातो आहे ते आमचे परमादरणीय परममित्र अंशराम महाराज चव्हाण महाराजांच्या आज्ञेवरून
विवेक भाऊंच्या आज्ञेवरून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा प्राप्त झालेला हा सुयोग आहे. आज चौथा दिवस आहे ना, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते. अगदीच एका वाड्यातून सुरू झालेला हा सोहळा आहे आणि एका वाड्यातून हा एका भव्य दिव्य अशा मंडपामध्ये आलेला सोहळा आहे. त्यातही आणखी बारकाईने सांगायचं म्हटलं तर शिरा आणि भातापासून सुरू झालेला सोहळा इथपर्यंत येऊन थांबलाय. विठाला जवळजवळ आता ही 5वी पिढी या सोहळ्यामध्ये रत आहे, सेवा देते आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की नामदेवरायांनी जी परमात्म्याकडे मागणी केलेली आहे ती हीच आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावं पण कोणाला व्हावं, तया कुळा व्हावं. त्या कुळाला अकल्प आयुष्य भेटावं म्हणजे काय, ज्या कुळामध्ये भगवंताची भक्ती सुरू झालेली आहे त्या कुळातली भगवंताची भक्ती न थांबता ती अविरत चालू राहावी, अशा स्वरूपाचं जे मागणं नामदेवरायांनी केलेलं आहे. मला असं वाटतं नामदेवरायांनी या अशा प्रकारच्या परिवारासाठीच ते मागणं केलेलं असेल की 5वी पिढी आत्तापर्यंत रत आहे. आजोबांनी पंजोबांनी सुरू केलेला हा सोहळा आहे. अगदी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेऊन ज्या पंजोबांनी ही सुरू केली, माझ्या वडिलांची ती मिराशी आहे आणि ती मिराशी जतन करणं एवढंच माझं कर्तव्य आहे. या भावनेनं हा सगळा परिवार धावतोय, पळतोय आणि हे सगळं सुख आपल्याला देतोय. मला असं वाटतं बऱ्याच वेळेला असं होतं की कीर्तनकाराच्या पोटी सुद्धा कीर्तनकार जन्माला येईल हा मोठा प्रश्न निर्माण असतो. कीर्तनकार मी पदरचं बोलणार नाही, मी प्रमाणाशिवाय काहीच बोलत नाही महाराज. मी अत्यंत प्रामाणिक बॉय. विठाला विठाला तुकोबरायांनी हा भाव सांगितलेला आहे. तुकोबराय म्हणतात संतांचे ते आप्त न होती संत. संतांच्या पोटी संतच जन्माला येईल याची असा एक सिद्धांत आपल्या हातात देऊन जातो. बऱ्याच वेळेला असं होतं जिथं सगळं वाईट असतं तिथं काहीतरी चांगलं जन्माला येत असतं आणि जिथं सगळंच चांगलं असतं तिथं काहीतरी वाईट जन्माला येत असतं. एखाद्या चांगल्या भगवत भक्ताच्या पोटी भगवत भक्तच जन्माला येईल सांगता येत नाही आणि एखादा पापी असेल तर पाप्याच्याही पोटी कधी कधी भगवत भक्त जन्माला येतो. म्हणजे जिथं चांगलं आहे तिथं चांगलं नाही. तुम्ही म्हणाल काही प्रमाण आहे का, त्याला प्रमाण देतो मी आपल्याला. जो हिरण्यकश्यपू असं म्हणत होता की देव नावाची गोष्ट नाही, मीच देव आहे, माझंच नामस्मरण करा, यज्ञ माझाच करा, भजन माझंच करा, आहुती मलाच द्या, असं म्हणणारा हिरण्यकश्यपू जो देवच मानत नव्हता, त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी ज्यानं जन्म घेतला त्याचं नाव प्रल्हाद आहे आणि त्या प्रल्हादासाठी भगवंताला यावं लागलं. म्हणजे जिथं सगळं वाईट आहे तिथं चांगलं जन्माला येतं. आणि अंशीराम महाराज याच्याही पुढचं सांगून जातो, ज्या प्रल्हादासाठी भगवान परमात्म्यानं अवतार घेतला त्या प्रल्हादाच्या पोटी ज्यानं जन्म घेतला त्याचं नाव विरोचन. त्या विरोचनाचे देव नाही म्हणून ग्रंथ आहेत. म्हणजे जो देव नाही म्हणत होता त्याच्या पोटी जो पोरगा जन्माला आला त्याच्यासाठी देवाने अवतार घेतला आणि ज्याच्यासाठी देवाने अवतार घेतला त्याच्या पोटी जो आला तो देव नाही म्हणून ग्रंथ लिहितो. याच्याही पुढचं मला बोलायचं आहे, ज्या विरोचनानं देव नाही म्हणून ग्रंथ लिहिले त्या विरोचनाच्या पोटी ज्याचा अवतार झाला तो बळी, त्या बळीसाठी पुन्हा भगवंताचा अवतार आहे. विठाला म्हणजे जिथं वाईट असतं तिथं चांगलं जन्माला येतं आणि जिथं चांगलं असतं तिथं वाईट येतं. पण त्याच्याही पुढचा भाव सांगतो, जिथं सगळं चांगलं असतं तिथं भगवंताची कृपा असते. भगवंताच्या कृपेनं एखाद्या पिढीमध्ये अहोरात्र परमात्म्याची सेवा करणारी माणसं जन्माला येतात. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबाराय अपघातानं जन्माला आलेले नाहीत. मी काय बोलतो ते लक्षात येत आहे ना आपल्या. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अपघातानं जन्माला आले असं नाही. तुकोबारायांच्या 8 पिढ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रत होत्या. 8 पिढ्यापर्यंत भगवंताची भक्ती. तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, म्हणून तर तुकोबारायांची भाषा माझ्या वडिलांची मिराशी. काय कशाची मिराशी आहे? जगद्गुरु तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर आणि तिथून तुकोबारायांच्या पर्यंत विश्वंभर, हरी, विठ्ठल, पदाजी, शंकर, कान्हया, बोलोबा आणि मग तुकोबा. विठ्ठल म्हणजे आपल्या परंपरे
आपल्यामध्ये निर्माण झालेली जी भगवत भक्ती आहे ती परंपरेनं पुढे चालली पाहिजे, हा भाव अंतःकरणामध्ये घेऊन हा संपूर्ण घारी परिवार या ठिकाणी भगवंताची सेवा करतोय. आणि ही सेवा मला असं वाटतं संप्रदायाची सेवा करता करता, आध्यात्मिक सेवा करता करता समाजाचीही सेवा ते करतायत. सामाजिक जे जे मला देणं लागतं, समाजाचं जे काही देणं आहे ते माझ्या क्रियेतून, माझ्या कर्मातून आमचे विवेक भाऊ पूर्णतेकडे घेऊन जात आहेत. निश्चितच भगवान परमात्म्याची आणि या गावाची, समाजाची केलेली सेवा त्यांच्या अत्यंत उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण परंपरेमध्ये आणि या संपूर्ण परिवारामध्ये भगवत भक्तीचं तेज, भगवत भक्तीची सेवा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची अविरत अशा स्वरूपाचा भक्तिभाव या परिवारामध्ये जिवंत राहावा अशा स्वरूपाची प्रार्थना करतो. सर्व महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी आहेत, सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा माझ्या सर्व वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन, सर्व टाळकरी मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो आणि पदापदाच्या चिंतनाला प्राप्त होतो. विठ्ठल अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यासाठी माझ्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे. 1 तास उरला असं नाही म्हणायचं, 1 तास उरला सोमनाथ रायसी असं म्हणायचं. विठ्ठल अभंग सेवेसाठी घेतलेल्या सगळ्यांच्या परिचित आहे. हा अभंग पाठ नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. हा अभंग पाठ नाही असा माणूस नाही महाराज. देवाची द्वारी उभा क्षणभरी हा अभंग पाठ नाही महाराष्ट्रात नाही. आणि त्याच्याही पुढचं बोलतो, ज्याच्या पाठ नाही त्याने महाराष्ट्रात राहायचं पण नाही. त्याला महाराष्ट्रात राहण्याचा कुठलाच अधिकार आहे. देवाच्या द्वारी ज्याच्या पाठ नाही त्याने कशाला महाराष्ट्रात राहायचो. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. अभंग सोपा आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण ते संतांचे शब्द आहेत महाराज. अभंग कधीही सोपा नसतो. फक्त गंमत आपली अशी आहे, जो अभंग आपल्या परिचयाचा असतो आपल्याला वाटतं सोपा आहे, आणि अपरिचित असला की आपल्याला वाटतं अवघड आहे. विठ्ठल अत्यंत गोड अभंग आहे. आणि आणखी गंमत सांगतो या अभंगाची. हा एवढाच अभंग असा आहे की हा अभंग ग्रंथात पाहून कुणीच पाठ करत नाही. झोपले नाही तुम्ही? हा अभंग ग्रंथात पाहून कुणी पाठ करत नाही. सगळ्यांच्या कानावर शब्द पडून पडून हा अभंग पाठ झालेला असतो. असा गोड अशा स्वरूपाचा हरिपाठ या प्रकरणातील हा अभंग आहे. हरिपाठ हे प्रकरण शक्यतो ज्ञानोबारायांच्या वाङ्मयातलं प्राण असं आपल्याला म्हणता येईल. कारण हे प्रकरणच असं आहे की हरिपाठ प्रकरणाचा जर थोडासा सिद्धांत आपण लक्षात घेतला ना महाराज, मी माझ्या चिंतनानुसार, माझा कदाचित अभिनिवेश असेल मी जे काय बोलतोय त्या संदर्भातला, पण तरी मी बोलतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये एका एका ऋषीनं एक एक उपनिषद लिहिलेला आहे. एक एक सिद्धांत, एका ग्रंथाचा एक सिद्धांत मांडण्यासाठी, एक सिद्ध ग्रंथ मांडण्यासाठी एका एका ऋषीला आयुष्य खर्चावं लागलं. एका ऋषी करून एक एक सिद्ध ग्रंथ घडला गेला. एक एक उपनिषद, एक एक सिद्धांताचा ग्रंथ एका आयुष्यामध्ये, एक आयुष्य खर्च करून एक एक ग्रंथ निर्माण झाला. पण बोलू आपल्याला ज्ञानोबारायांच्या हरिपाठातले 27 अभंग म्हणजे 27 सिद्ध ग्रंथ आहेत. एका एका अभंगाचा विचार केला तर एका एका ग्रंथाचा भाव एका एका अभंगामध्ये ओतता येईल एवढे गोड अशा स्वरूपाचे हे अभंग आहेत. फक्त आपली गंमत अशी आहे, हरिपाठ हे प्रकरण अतिपरिचयाचं असल्यामुळे आपल्याकडून त्याची अवज्ञा झाली. आपण हरिपाठ केला पण हरिपाठाकडे पाठ केली. विठ्ठल हे गोड सिद्धांत त्या संदर्भात आलेला. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. अतिपरिचय एखाद्या गोष्टीचा झाला की अनादर होऊन जातो. याच्यामुळं हरिपाठ हे प्रकरण थोडंसं लांब राहिलं. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. गोड 2 अशा स्वरूपाच्या साधना या अभंगातून सांगितल्या आणि त्या 2ही साधनांचं साध्य अभंगात दिलेलं आहे. सगळ्याला सहज पचेल, रुचेल, समजेल अशा भाव मी आपल्या समोर अगदी किचकट असं करणार नाही. अगदी मागचे कीर्तन, पुढचे कीर्तनाचा विचार करून मी बोलणार आहे. विठ्ठल संत साहित्यातली काही अभंग अशी असतात ज्या अभंगामध्ये फक्त साधनाचा विचार असतो. संत साहित्यात काही अभंग अशी असतात तिथं फक्त साध्याचा विचार असतो. आणि संत साहित्यामध्ये काही अभंग अशी असतात तिथं साधनाचाही विचार असतो आणि साध्याचाही विचार असतो. काही अभंग तिथं साध्य सांगितलेलंच नसतं, फक्त साधन काय करायचं एवढंच एक सांगितलेलं असतं.
काही अभंग अशी असतात तिथं साधन सांगितलेलं नसतं, पण साध्य काय, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती अच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांनी न समाय उपमेसी काय देऊ सुखा. इथं साधनाचा विचार नाही आहे, इथं फक्त साध्याचा विचार आहे. काही अभंग अशी आहेत तिथं साधन आहे, काही अभंग अशी आहेत तिथं साध्य आहे, पण काही अभंग अशी आहेत तिथं साधन आणि साध्य दोन्हीचाही एकत्रित विचार आहे. मी एक प्रमाण सगळ्याच्या पाठातलं आपल्याला सांगतो, लक्षात आलं तर पहा. तुकोबराने एका ठिकाणी सांगत असताना असं सांगितलं, नाम साधना मुखात आली रे आली, किती साधना मुखात घेतल्याबरोबर हातात मोक्ष आहे. हाती नाम मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. वैष्णवाचा मान करा, वैष्णवाचा मान करा. साधन आणि हाती मोक्ष हे झालं त्याचं साध्य. म्हणजे साधनाचाही विचार तिथं आहे आणि साध्याचाही विचार तिथं आहे. दोनही पद्धतीचा विचार एकत्रित आलेला असतो. त्या धाटणीतला हा अभंग आहे. या अभंगामध्ये साधनेचाही विचार सांगितलेला आहे आणि साध्याचाही विचार सांगितला आहे. आणखी थोडंसं लक्षात येण्यासाठी खुसपट काढतो. असं आहे, काही अभंग अशी असतात तिथं साधन सांगितलेलं नसतं आणि काही अभंग अशी असतात तिथं साध्य सांगितलेलं नसतं. मग जिथं साधन सांगितलं नाही तिथं साधन काय मानायचं, आणि जिथं साध्य सांगितलं नाही तिथं साध्य काय मानायचं. ऐका, ज्या अभंगात साधन सांगितलं आणि साध्य सांगितलं नाही तिथं भगवत प्राप्ती हे साधन मानायचं, हे साध्य मानायचं. आणि ज्या ठिकाणी साध्य सांगितलंय पण साधन सांगितलं नाही तिथं भक्ती एवढंच साधन मानायचं. विठाला तसं दोन साधना सांगणारा आणि त्या दोनही साधनांचं साध्य खाली सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये दोन साधनं सांगितली. पहिलं साधन ज्ञानोबरांनी सांगितलं, काही करू नका, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर एकच साधन करा, काय, देवाची द्वारी उभा. बस देवाच्या दारामध्ये उभं राहा, भगवंताची प्राप्ती होईल. आणि दोन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या दोन साधना करा. या दोन साधनेने काय प्राप्त होतं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर तुम्ही देवाच्या दारात उभं राहिला की 4 मुक्तींची प्राप्ती होते. हे झालं त्याचं साध्य. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने जर भगवंताचं नामस्मरण केलं, हरीचं नामस्मरण केलं तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. हे झालं त्याचं साध्य. म्हणजे पहिल्या चरणामध्ये साधन सांगून तिथं त्याचं साध्य सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये साधन सांगून तिथं त्याचं साध्य सांगितलं. आणि दोनही साधनांचं एकत्रित साध्य पाहायचं ठरलं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी दोन्हीचं एकत्रित साध्य. विठाला कळतं ना तुम्हाला, का ट्रँक चेंज करू, नाही तसलं जमतंय मला. विठाला विठाला. असं आहे महाराज, व्याख्यानातला सगळ्यात सोपा भाव काय असेल, सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल व्याख्यानातली, तर विनोद करणं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आमचे परमपूज्य गुरुवर संदीपान बाबा सांगत असतात, विनोद करायचं म्हटलं तर एकच काम करायचं, विसंगत बोललं की विनोद तयार होतो. विनोद करणं अवघड नाही आहे. विसंगती हा विनोदाचा प्राण आहे. विठाला विठाला. ती अवघड गोष्ट नाही आहे, पण ज्या परंपरेतून आम्ही आलो ती स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची परंपरा आहे आणि त्या परंपरेला ते शोभत नाही. जर तसलं आम्ही केलं तर लोक आम्हाला सांगतील हे वागणं बरं नवं. ते त्यामुळे तसलं करायला आम्हाला चालत नाही महाराज. अतिशय गांभीर्यानं आणि संतांनी अभंगामधून घालून दिलेले जे भाव आहेत ते भाव समाजापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य कीर्तनकाराच्या खांद्यावर असतं. पण थोडासा अभंगाचा भाव आपल्या पदरात पडावा हाच भाव माझा आहे. या उद्देशानं मी आपल्या समोर बोलणार आहे. वारकरी संतांच्या साहित्याचा विचार केला
तर संत महात्म्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण काय असेल तर संतांनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या सगळ्या साधना उघड सांगितल्या. हे संतांचं सगळ्यात मोठं उदाहरण. तुम्ही विश्वातल्या कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा अभ्यास करा. मी जवळजवळ सगळ्या पंथांचं धर्माचं वाचलेला माणूस आहे. तुम्ही हातात पुस्तक घ्या, वाचा. आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, विश्वातल्या प्रत्येक पंथातल्या आणि धर्मातल्या धर्मगुरूंनी तुम्ही काय करा ते सांगितलं, पण त्यांनी काय केलं ते कधीच सांगितलं नाही. कधीच सांगितलं नाही. ऐकताना तुम्ही मी काय बोलतो ते, पण वारकरी संप्रदायाचं उदाहरण पण हे आहे. वारकरी संतांनी त्यांनी जे जे केलं आणि जे जे करून त्यांना जे जे अनुभव प्राप्त झाले ते उघडपणे समाजासमोर त्यांनी देऊन टाकले. अनुभव अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. अनेक प्रमाणे या संदर्भात आपल्याला देता येतील. तुका म्हणी चखुनी सांगे मज अनुभवे आले अंग सेवितो हा रस वाटितो अनेका. अनेक अनेक प्रमाण त्यातलाही आणखी खुसपट काढतो. अनुभवे आले अंगा ते या जगात असे. तुकोबरायांचं प्रमाण आहे, जे जे अनुभव आम्ही घेतो ते जगाला देऊन टाकतो. पण तुकोबरायचं एका ठिकाणी म्हणणं असं आहे, अनुभव आम्ही जगाला देतो पण अनुभवातून प्राप्त झालेले रस आम्ही सगळ्यांना देत नाहीत. तुकोबरायांची भाषा आहे, अनुभवाचे रस देऊ आर्तभूता सोडूप चोजविता पुढे पोती. तुकोबरायांतात अनुभव सगळ्यांना आहेत पण अनुभवाचे रस मात्र अर्थभूतांनाच आहेत. विठाला विठाला संतांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेल्या सगळ्या साधना ह्या उघड ठेवल्या. हे उदारपण आहे संतांचं. आणि त्याच्यातही अगदी वारकरी संप्रदायाची परंपरा जरी आपली पाहिली, आता ज्ञानोबरायांपर्यंत आपण पहा, ज्ञानोबरायांच्या पर्यंत परंपरा काय हीच आहे. ज्ञानोबरायांच्या पर्यंत एका गुरुनं एकच शिष्य करायचा, त्यानं ते तत्वज्ञान त्याला द्यायचं. महाराजांची भाषा आहे, महाराज म्हणतात एक शिष्य एक गुरु ऐसा रूढला व्यवहारू. एका गुरुनं एक शिष्य करायचा, त्यानं तत्वज्ञान त्याला द्यायचं, त्यानं तो परत एक शिष्य करायचा, त्यानं तत्वज्ञान खालच्याला द्यायचं. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने गोरक्षाशी, गोरक्षाने झोपले का काय गणिनाथांना, गणिनाथांनी निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना. पण ज्ञानोबरायापर्यंत ज्या वेळेला तत्वज्ञान आलं त्याने एका कुणाला ते दिलं नाही. ज्ञानोबरायांनी हे समग्र विश्वाला तत्वज्ञान उघडं करून दिलं. हे त्यांचे उपकार आहेत. विठाला आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबिलेल्या सगळ्या साधना त्यांनी उघडपणे समाजाला देऊन टाकल्या. हे उदारपण आहे संतांचं. मला असं वाटतं तळागाळातला जो समाज आहे या समाजाच्या उद्धाराची काळजी समाज संतांनी जर आपल्याला या साधना दिल्या नसत्या तर या तळागाळातल्या समाजाच्या उद्धाराचं माध्यम काय होतं विचार करा. पडल्या पडल्या तुमचं जाऊ द्या, कीर्तनकारांनी विचार करावा. हो, कीर्तनकारांनी याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. जर संतांनी आम्हाला त्यांच्या साधना दिल्या नसत्या ना बाबा, तर आम्हाला जमिनीमध्ये शेतीत काम करायला सुद्धा कुणी ठेवलं नसतं. अरे काय उघडपणा संतांनी आपल्या जीवनात आपल्याला ठेवलाय विचार करा. जे जे संतांनी केलं ते उघडपणे आम्हाला देऊन टाकलं. उदारपण आहे संतांचं. तळागाळातला जो समाज आहे, काय गरज होती ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी सांगण्याची, काय गरज होती ना तुकोबरायांना गाथा सांगण्याची. अरे त्यांना त्यांचा उद्धार करून घेता आला असता, पण समाजाचा उद्धार बाबा कुणाकुणाचा उद्धार झाला पाहिजे. तुकोबराय म्हणतात आम्ही अवतार घेतो याचं कारण एकच आहे, हे तो
नयन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांना आपला कळवळा येतो. समाजाचा उद्धार व्हावा ही इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून महाराज सांगतात की आम्ही या ठिकाणी अवतारला येतो. अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कार. वाजवा, टाळ्या वाजवा. माणसं अहो एवढे चिंगूस आहेत महाराज. 80 महाराज महाराष्ट्रातले माणसं. मी काय म्हटलं का तुम्हाला 200 त्यांना द्या चाल झाल्यावर म्हणून? तुम्ही देणार नाही मला माहिती आहे म्हणा. विवेक भाऊ देणार नाही ते माणसं, कारण त्यांना माहिती आहे आज जर 200 यांना भेटले तर उद्या कीर्तनाला यायची नाही ती. पण टाळ्या अरे फुकट आहेत टाळ्या. फुकट वाजवायला काय अडचण आहे. दाद दिली पाहिजे, दाद दिली पाहिजे माणसाने. ऐका, मी भीमसेन जोशींचं एक वाक्य खूप गोड आवडलं मला. त्यांना एकदा विचारलं होतं तुम्हाला आनंद कधी होत होता, सगळ्यात जास्त आनंद कधी व्हायचा? ते म्हटले मला लोकांनी पैसे खूप दिले, मला त्याचा आनंद नाही झाला. मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा व्हायचा जेव्हा माझा श्रोता मला दाद द्यायचा. हे काय हाडाच्या कलाकाराचं लक्षण आहे महाराज. टाळ्या वाजवायला, टाळ्या वाजवायला पैसा लागत नाही. टाळ्या वाजवायला पैसा लागत नाही. बोलू आपल्याला, टाळ्या वाजवायला पैसा लागत नाही. टाळ्या वाजवायला अंतःकरण उदार असावं लागतं. एखाद्या माणसाच्या कलेला दाद देण्यासाठी उदार अंतःकरणाला ती द्यावी लागते महाराज. दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की वारकरी संप्रदायातील जी गुणीजन मंडळी आहेत, मी कलाकार म्हणणार नाही, कलाकार वारकरी संप्रदायातल्या गुणीजन, त्यांना कधी टाळेकरांना कधीच कलाकार म्हणायचं नाही. कलाकार तिकडे असतात. हे कळलं ना. हे पोटकिडे आहेत महाराज. तुम्हाला सांगावं लागतं का ते त्याच्यातले कलाकार तिकडे असतात महाराज. कलाकार इकडे नाही, इथं गुणीजन असतात. मला असं वाटतं वारकरी संप्रदायातील गुणीजनांची आणखीही महाराष्ट्राने किंमत केलेली नाही. काय किंमत करू शकतो आपण सांगा? अरे एक वारकरी चाल म्हटलं तर त्याला किती पैशाने आपण मोजू शकतो? कारण त्याची किंमत होऊ शकत नाही. त्या वारकरी चालीची किंमत कधी होऊ शकत नाही. वारकरी चालीची किंमत सांगतो मी महाराज तुम्हाला. एखादा जर त्या क्षेत्रातला गायक बोलवायचं ठरलं तर त्याची काही अनामत रक्कम असते. ती दिली की तो 1 तास 2 तास आपल्या समोर येऊन गातो. काही अडचण नाही, त्याने फरक काहीच होत नाही. पण वारकरी संगीताची ताकद सांगतो मी आपल्याला. वारकरी संगीतामध्ये एवढी ताकद आहे, आपल्याला ते संगीत आनंद देईल यात नवल नाही. वाळवंटामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी चाल म्हणावी आणि भगवान परमात्म्याने त्या चालीवर धोतर फिटेपर्यंत नाचावं, ही वारकरी संगीताची ताकद आहे. सांगलंय देवा, धोतर पिटलंय तुझं, धोतर पिटे. ही वारकरी संगीतात ताकद आहे महाराज.